नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 2 ऑक्टोबरच्या दैनिक मराठीच्या एका नवीन लेक्चरच्या माध्यमातून भेटतोय। 2 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण जगामध्ये इंटरनॅशनल नॉन व्हायलन्स डे म्हणून साजरा केला जातो। याचं कारण म्हणजे 2 ऑक्टोबर 1869 ला महात्मा गांधीजींचा जन्म झाला होता आणि आज आपण गांधी जयंती म्हणजेच इंटरनॅशनल नॉन व्हायलन्स डे साजरा करतो। आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी सुद्धा खास आहे, कारण 2 ऑक्टोबर 2016 रोजी विजन गव्हर्नमेंट जॉबचा फाउंडेशन डे असतो आणि आज म्हणजे 2 ऑक्टोबर 2020 ला तब्बल 4 वर्ष आपले पूर्ण होत आहेत। या 4 यशस्वी वर्षांपाठीमागं तुम्हा सगळ्यांचा सपोर्ट होता। तुम्हा सगळ्यांच्या सपोर्टमुळे, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळेच हा प्लॅटफॉर्म एक दर्जेदार नॉलेजेबल प्लॅटफॉर्म बनलेला आहे। तर यासाठी तुम्हा सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार। आजचा दिवस आमच्यासाठी खास आहेच आणि तो तुम्ही सगळ्यांनी आम्हाला ऑलरेडी विश करून भरपूर खास बनवलेला आहे। तर आजचा दिवस तुमच्यासाठी सुद्धा तेवढाच मेमोरेबल असावा, तर यासाठी आम्ही एक छोटंसं गिफ्ट घेऊन आलोय। ते गिफ्ट म्हणजे जे विद्यार्थी येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा, संयुक्त गट ब पूर्व परीक्षा किंवा पुढच्या वर्षी येणारी राज्यसेवेची परीक्षा तर यासाठी तयारी करतायत, अशांसाठी आम्ही विजन स्टडी प्लॅटफॉर्मवरती वेगवेगळे कोर्सेस राबवतो। त्या कोर्सच्या फी ह्या ऑलरेडी अफोर्डेबल आहेतच, पण आज म्हणजे 2 ऑक्टोबर पासून 5 ऑक्टोबर पर्यंत जर तुम्ही यामध्ये प्रवेश घेऊ इच्छिता तर तुम्हाला ॲडमिशन फी मध्ये 40% सवलत मिळेल। यासाठी तुम्हाला विजन HBD हा कुपन कोड यूज करायचा आहे। HBD म्हणजे हॅपी बर्थडे, म्हणजे आज विजनचा बर्थडे आहे, तर विजन HBD हा कुपन कोड तुम्ही यूज करून प्रवेश घेत असाल तर तुम्हाला 40% सवलत मिळेल। म्हणजे 2021 चा जो राज्यसेवेचा कोर्स आहे तर त्याची फी 4000 रुपये असून जर तुम्ही हा कुपन कोड यूज केला तर 2400 मध्ये तुम्हाला त्यामध्ये प्रवेश मिळेल। ओके, तर सगळ्या कोर्स बद्दलच्या डिटेल वगैरे ऑलरेडी तुम्हाला माहिती असतील। ज्यांना माहिती नाहीत अशांनी प्ले स्टोअर वरती जाऊन विजन स्टडीज ॲप डाउनलोड करा। ॲपमध्ये जो कंटेंट आहे तर तो तुम्ही एकदा बघा। ॲप खूप युजर फ्रेंडली आहे आणि जर तुम्हाला वाटलं की हा कंटेंट दर्जेदार आहे तर तुम्ही त्या कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकता। तर जास्त वेळ न घेता आपण मुख्य मुद्द्यामध्येच राहू। ही न्यूज आहे क्राईम इन इंडिया 2019 रिपोर्ट। क्राईम इन इंडिया हा जो रिपोर्ट आहे तर तो दरवर्षी NCRB कडून प्रकाशित केला जातो। NCRB कोण आहे तर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो, म्हणजे यांचं कामच आहे की देशामध्ये जेवढे काही गुन्हे होतात, क्राईम होतात तर त्यांच्या नोंदी ठेवणं। तर यासाठीच ही संस्था फॉर्म करण्यात आली, आपल्या मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या अंतर्गत येते। बऱ्याचशा कुठल्या कायद्यांनी फॉर्म झाली हे सुद्धा आपण पुढे बघणार आहे। अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे। हा रिपोर्ट आपल्याला बऱ्याचशा वेळेस एक्झाममध्ये विचारण्यात आलाय, अगदी स्टार मार्क करून तुम्ही लक्षात ठेवा। भारतातील गुन्हेगारीचा अहवाल 2019 चा आहे हा। आता हा अहवाल एवढा खास का बनलाय, कारण 2018च्या तुलनेमध्ये 2019 या वर्षात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती म्हणजे SC आणि STs वरती गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसेल। महिलांवरती झालेल्या गुन्ह्यांमध्ये सुद्धा वाढ झालेली दिसणार आहे। या व्यतिरिक्त सायबर क्राईम सुद्धा वाढलेले आहेत। तर म्हणून क्राईम इन इंडिया 2019 हा रिपोर्ट अतिशय महत्त्वाचा आहे। अनुसूचित जाती आणि जमातींवरती जर झालेल्या गुन्ह्यांमधलं जर वाढीचं प्रमाण आपण जर बघितलं तर 2018च्या तुलनेमध्ये अनुसूचित जातीच्या लोकांवरती जे गुन्हे वाढलेत तर ते 7% वाढलेत आणि त्याचबरोबर ST विरोधात जे गुन्हे घडलेत म्हणजे अनुसूचित जमातींविरोधात तर त्यामध्ये 26% वाढ झाली आहे। या वाढीमध्ये जर आपण बघितलं तर 2019 मध्ये उत्तर प्रदेशात अनुसूचित जातींविरोधात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद आहे। उत्तर प्रदेश नंतर राजस्थान आणि त्यानंतर बिहारचा क्रमांक लागतो। अनुसूचित जातींविरोधात घडलेल्या गुन्ह्यांचं जर प्रमाण बघितलं तर मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे। मध्य प्रदेशच्या पाठोपाठ राजस्थान आणि ओडिशाचा क्रमांक लागतो। ओके, तर अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत। SC वरती सगळ्यात जास्त कोणत्या राज्यामध्ये गुन्हे झाले तर पहिल्या क्रमांकाला आहे उत्तर प्रदेश, दुसऱ्या क्रमांकाला राजस्थान, तिसऱ्या क्रमांकाला बिहार। आणि ST विरोधात जे गुन्हे झालेत तर सगळ्यात जास्त मध्य प्रदेशमध्ये, त्यानंतर राजस्थान आणि त्यानंतर ओडिशा। ओके, तर हे राज्य अशाच क्रमाने तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। अनुसूचित जाती आणि जमातींविरोधात आता नेमके गुन्हे जे घडलेले आहेत तर या गुन्ह्यांमध्ये कुठल्या विभागाचा समावेश होतो किंवा हे गुन्हे कोणत्या कायद्याअंतर्गत आपण नोंदवलेले जातात तर याविषयी सुद्धा तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे। कास्ट अँड शेड्यूल्ड ट्राइब्स प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटी ऍक्ट 1989
याच्यामध्ये एक रिसेंटली संशोधन सुद्धा करण्यात आलं, त्यामुळे अतिशय महत्त्वाचा कायदा आहे. POA ॲक्ट त्याला म्हटलं जातं. POA म्हणजे काय? प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज ॲक्ट. ओके. अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यावरती अत्याचार प्रतिबंधक कायदा आहे हा 1989चा. तर या अंतर्गत अनुसूचित जाती जमातींवरती जर गैर अनुसूचित जाती जमातींच्या लोकांकडून सदस्यांकडून जर अत्याचार केले गेले तर हा जो काही गुन्हा आहे प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटी ॲक्ट 1989 नुसार त्याच्यामध्ये कारवाई केली जाते. ओके. आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल की सर आता हे ॲट्रॉसिटीचे ॲक्टच्या अंतर्गत जर गुन्हा एखादा दाखल करायचा आहे तर यासाठी म्हणून कुठल्या एखाद्या कायद्याचा आपल्याला आधार घेता येतो का, किंवा कशा प्रकारच्या शिक्षेची तरतूद कुठल्या एखाद्या कायद्यामध्ये आहे का? तर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ॲक्ट 1955 म्हणजे नागरी हक्काचे संरक्षण अधिनियम 1955 नुसार अनुसूचित जाती जमातीचा व्यक्ती आहे आणि या व्यक्तीला आपण तो अनुसूचित जाती जमातीचा आहे म्हणून अनटचॅबिलिटीची प्रॅक्टिस केली. अनटचॅबिलिटी म्हणजे काय की आपण त्याला स्पर्श करायचा नाही, म्हणजे त्याला समाजापासून दूर ठेवणं, त्याला शिवीगाळ करणं. तो जर अनुसूचित जाती जमातीचा आहे म्हणून अशा प्रकारचे बंधनं त्याच्यावरती लादणं, तर हे जर एखाद्या व्यक्तीचे राईट्सचं हनन झालं असेल, हक्कांचं हनन झालं असेल तर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ॲक्ट 1955 तर या अंतर्गत भारतीय दंड संहिता IPC नुसार त्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल केला जातो. ओके. आता हा जो आपल्या क्राईम इन इंडिया 2019 हा जो रिपोर्ट जो बनवला आहे ना, तर यामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट्स मेन्शन करण्यात आलेत. या रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की कॉमनवेल्थ ह्युमन राईट्स इनिशिएटिव्ह, त्याला CHRI असं म्हटलं जातं, तर यांनी एक सर्वे कंडक्ट केला होता आणि त्यांच्यानुसार भारतामध्ये प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटी ॲक्ट म्हणजेच POAच्या अंतर्गत बऱ्याचशा अनुसूचित जाती आणि जमातींविरुद्ध जे काही भेदभाव केले जातात तर त्या अंतर्गत म्हणजे ह्याच्या POAच्या अंतर्गत गुन्हाच दाखल केला जात नाही. म्हणजे जेवढे काही गुन्हे दाखल होतात तर ते फार कमी आहेत. म्हणजे ॲक्च्युली त्यांना असं म्हणायचं आहे की भरपूर सारे अत्याचार अन्याय होतात या अनुसूचित जाती जमातींवरती, मात्र फार कमी गुन्ह्यांची दखल घेतली जाते या POAच्या अंतर्गत. ओके. आता अशा प्रकारच्या ज्या कृती असतात त्याच्यामध्ये मुख्यतः बलात्कार असेल, खून असेल, तर याच गुन्ह्यांची नोंद केली जाते असं या कॉमनवेल्थ ह्युमन राईट इनिशिएटिव्हचं मत आहे. त्यांच्यानुसार ते असं सुद्धा म्हणतायत की आपल्या भारतामध्ये असे जे गुन्हे आहेत, खास करून अनुसूचित जातींवरचे जे गुन्हे आहेत, तर या तक्रारीबद्दलचा कुठल्याही प्रकारचा डेटा उपलब्ध नाही आहेत, नोंदणी होत नाही आणि म्हणून जी वाढ झाली आहे तर ती तुलनात्मक कमीच आहे. तर असं या कॉमनवेल्थ ह्युमन राईट इनिशिएटिव्हच्या माध्यमातून सांगण्यात आलं. आपण थोडं या रिपोर्टला थोडंसं आणखीन डिकोड करूयात. या रिपोर्टमध्ये ना वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत, कुठल्या कुठल्या कॅटेगरीमध्ये कशा पद्धतीचे गुन्हे होत आहेत, त्यामध्ये मग महिलांविरुद्ध कसे गुन्हे आहेत, त्याच्यामध्ये वाढ झाली आहे का, कुठल्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त प्रकार होत आहेत, कसले प्रकार महिलांच्या गुन्ह्यांचे होत आहेत. तर जसं 2019मध्ये महिलांवरील गुन्ह्यांमध्ये जवळपास 7.3% वाढ झाली आहे आणि हे 2018च्या तुलनेमधलं आहे. 2019मध्ये महिलांवरील गुन्ह्यामध्ये 7.3% वाढ झाली. दररोज भारतामध्ये महिलांवरती झालेल्या अत्याचाराच्या ॲव्हरेज म्हणजे सरासरी 88 घटनांची नोंद केली जाते. आता नोंद जी होती ना तर ती अगदी फार कमी गुन्ह्यांची नोंद होत असते, मात्र गुन्हे किंवा ज्या काही घटना आहेत तर घटनांचा नंबर त्यापेक्षा खूप जास्त असतो. पण 88 घटनांची दररोज नोंद होतीये. यामध्ये मग पतीकडून छळ होणं किंवा नातेवाईकांकडून क्रूरता असेल तर असे जे काही गुन्हे आहेत तर ते जवळपास 30.9% अशा गुन्ह्यांची नोंद होती. या व्यतिरिक्त महिलांचा विनयभंग, अपहरण, बलात्काराच्या हेतूने महिलांचं त्यांना मारहाण केली जाते, अपहरण केलं जातं, तर अशा केसेसमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. अनुसूचित जातीच्या महिलांवरती बलात्कारांच्या घटनांमध्ये राजस्थान पहिल्या क्रमांकावरती आहे, यानंतर उत्तर प्रदेश आणि यानंतर मध्य प्रदेशचा क्रमांक लागतो. ओके. अनुसूचित जातींमधील महिलांवरती बलात्कारांच्या घटनेत राजस्थानचा पहिला क्रमांक आहे, उत्तर प्रदेशचा दुसरा आणि तिसरा आहे मध्य प्रदेशचा. ठीक आहे. यानंतर देशामध्ये सायबर क्राईम सुद्धा वाढलेलं आहे, त्याबद्दल सुद्धा रिपोर्ट प्रकाशित करण्यात आलाय. सायबर क्राईम 2019मध्ये जवळपास 63.5% वाढला आहे. सायबर क्राईम 2018च्या तुलनेमध्ये 2019मध्ये 63.5% वाढणं ही अतिशय धोकादायक बाब आहे. आता सायबर क्राईममध्ये मोस्टली
पैशाशी संदर्भात सुद्धा फ्रॉड होतात, पण या व्यतिरिक्त जेवढे काही गुन्ह्यांची नोंद झाली आहे सायबर क्राईमच्या अंतर्गत, त्यापैकी 60.4% गुन्हे हे लैंगिक शोषणाच्या हेतूने केलेले आहेत, किंवा जे सायबर क्राईम झालं लैंगिक शोषणाच्या घोटाळ्यासाठी या हेतूतून झालेलं आहे. तर अशा 60.4% केसेस आहेत. ओके, म्हणजे आपण जनरली सायबर क्राईम म्हणलं की फक्त पैशाशी संदर्भात फ्रॉड होत असेल तर असं कन्सिडर करतो, मात्र तसं नसून सगळ्यात जास्त 60.4% प्रकरणं हे लैंगिक शोषणाशी संबंधित आहेत. ओके, तर तुम्हाला सायबर क्राईममध्ये कुठल्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे, किती टक्क्यांनी वाढ झाली, सगळ्यात जास्त गुन्ह्यांची नोंद कुठल्या प्रकारच्या होतीये, तर ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या. आपण जर काही इतर गुन्हे जर बघितले, त्यामध्ये कॉग्निझिबल क्राईम्स म्हणून एक टर्म आहे. आता कॉग्निझिबल क्राईम म्हणजे नेमके कसे, तर असे काही गुन्हे असतात की समजा एखाद्या व्यक्तीने तसा गुन्हा केला तर त्या व्यक्तीला अटक करण्याचा, अगदी बिना वॉरंट अटक करण्याचा अधिकार पोलिसाला मिळालेला असतो. तसे जर गुन्हे घडले तर त्याला आपण कॉग्निझिबल क्राईम्स म्हणतो. याला मराठीमध्ये अनुक्षेय गुन्हे असं म्हटलं जातं. 2018च्या तुलनेमध्ये 2019 मध्ये या गुन्ह्यांमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. म्हणजे जे कॉग्निझिबल क्राईम आहेत तर ते 1.6% वाढलेत. ओके, कॉग्निझिबल जे गुन्हे असतात तर यांसाठी आपलं भारतीय दंड संहिता म्हणजे IPC सुद्धा आहे. या व्यतिरिक्त विशेष आणि स्थानिक कायद्याच्या अंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल केला जातो. याला SLL असं म्हटलं जातं. SLL म्हणजे काय की ज्या गुन्ह्यांसाठी म्हणून त्या पर्टिक्युलर राज्यामध्ये वेगवेगळ्या तरतुदी केलेल्या असतील तर यांना आपण SSL गुन्ह्यांच्या अंतर्गत कन्सिडर करतो. ठीक आहे, म्हणजे पर्टिक्युलर वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या त्या गुन्ह्यासाठी शिक्षा असेल, किंवा एखाद्या राज्यामध्ये एका प्रकारचा गुन्हा जर वारंवार घडतोय तर त्या राज्याकडून अशा काही तरतुदी केल्या जातात की हा गुन्हा कशा पद्धतीने कंट्रोलमध्ये आणण्यात येईल. तर त्यासाठीच्या ज्या तरतुदी आहेत, कायदे जे आहेत, तर ते SSL गुन्ह्याच्या अंतर्गत दाखल केले जातात. ओके, तर तुम्हाला या गोष्टी समजल्या असतील. आता आपण एवढं सगळं अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींबद्दल बोलत होतो, अत्याचार प्रतिबंधक कायद्याबद्दल बोलत होतो. तर अलीकडेच ना 2018 मध्ये यामध्ये एक सुधारणा करण्यात आली होती आणि त्या सुधारणेला सुप्रीम कोर्टमध्ये चॅलेंज करण्यात आलं होतं. 2018 मधली ही एक अधिनियम जे होतं, हे जे अधिनियम आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली 2018 मध्ये, आणि ही कायद्यामधली जी दुरुस्ती आहे तर याला सुप्रीम कोर्टमध्ये चॅलेंज केलं होतं आणि सुप्रीम कोर्टने सुद्धा निकाल दिला. आणि त्यानुसार असं म्हटलेलं आहे की जी घटना दुरुस्ती केली किंवा जे कायद्यामध्ये जी दुरुस्ती केली तर ती दुरुस्ती घटनात्मक आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टने सुद्धा सांगितलं की अनुसूचित जाती जमातींचा अत्याचार प्रतिबंधक जो कायदा आहे, अधिनियम जे आहे, तर त्याची दुरुस्ती ही वैध आहे. म्हणजे ती दुरुस्ती ही कायम ठेवली जाईल. आता नेमकी दुरुस्ती काय होती, तर या अत्याचार प्रतिबंधक कायद्यामध्ये POA मध्ये कलम 18A हे ऍड करण्यात आलं होतं. कलम 18A मध्ये काय नमूद करण्यात आलं, तर याच्यामध्ये असं नमूद करण्यात आलं की एखाद्या व्यक्तीने जर अनुसूचित जाती जमातींविरुद्ध काही प्रकरण घडलं असेल तर त्याच्या विरुद्ध, तर अशा केसमध्ये ज्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करायचा आहे तर त्या व्यक्तीची प्राथमिक किंवा प्रथम माहिती अहवाल नोंदवण्यासाठी प्राथमिक चौकशी सुद्धा करणं गरजेचं नाहीये. तर असं मेन्शन करण्यात आलं होतं 18A मध्ये. म्हणजे काय, तुम्हाला मी अगदी सोप्या भाषेत सांगतो. समजा A आणि B असे व्यक्ती आहेत. A व्यक्ती हा अनुसूचित जाती जमातीशी बिलॉंग करतो. B व्यक्तीने काही समजा अपशब्द वापरले असतील किंवा असा काही प्रकार केला असेल, तर B व्यक्तीवरती ज्यावेळेस गुन्हा दाखल केला जातो तर त्यावेळेस काय असतं की डायरेक्ट POAच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यापूर्वी आधी असं होत होतं की थोडीफार चौकशी त्या व्यक्तीची केली जायची, म्हणजे त्या गुन्ह्याच्या संदर्भात चौकशी होत होती. मात्र 18A नुसार काय झालं की त्या गुन्ह्याची चौकशी करणं हे बंधनकारक राहिलं नाही. म्हणजे सुरुवातीला डायरेक्टली आपण त्या व्यक्तीची, B या व्यक्तीची डायरेक्टली आपण प्राथमिक सगळी प्रथम माहिती आपण अहवालामध्ये नोंदवू शकतो आणि त्यानंतर मग आपण चौकशी करू. ओके, म्हणजे चौकशी करण्यापूर्वीच आपण त्या व्यक्तीची सगळी माहिती ही अहवालामध्ये घेऊ शकतो. तर अशा प्रकारची दुरुस्ती होती आणि ज्याला सुप्रीम कोर्टमध्ये चॅलेंज करण्यात आलं होतं. सुप्रीम कोर्टमध्ये ज्यांनी चॅलेंज केलं होतं ना, त्यांचं असं मत होतं की या पर्टिक्युलर 18A मुळे काय होतं की जे बाकी जो समाज आहे, म्हणजे हे B टाईपचे जे असतील ना, म्हणजे A व्यतिरिक्त सगळे, तर यांच्या समानतेच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत आहे.
म्हणजे इथं कलम 14 आलं. आणि या व्यतिरिक्त जे वैयक्तिक स्वातंत्र्य आहे, म्हणजे त्या व्यक्तीची माहिती आपण डायरेक्टली अहवालामध्येच नोंदवतोय आणि पुढे जाऊन जर चौकशीमध्ये असं निदर्शनास आलं की या व्यक्तीने काही केलंच नव्हतं, पण काय झालं, ऑलरेडी या व्यक्तीची सगळी पर्सनल इन्फॉर्मेशन ही अहवालामध्ये आली, म्हणजेच इथं राईट टू प्रिव्हेसी सुद्धा येईल. वैयक्तिक स्वातंत्र्य म्हणजे कलम 21 सुद्धा आलं. तर म्हणून याला सुप्रीम कोर्टमध्ये चॅलेंज करण्यात आलं होतं. मात्र सुप्रीम कोर्टने नुकताच एक निर्णय दिला होता आणि त्यानुसार ही जी काही दुरुस्ती केली, या अधिनियममधली दुरुस्ती 2018ची दुरुस्ती ही वैध आहे, घटनात्मक आहे, असं सुप्रीम कोर्टने निकालामध्ये सांगितलंय. ओके. आणि तसंच अनुसूचित जाती आणि जमातींवरील विशिष्ट गुन्ह्यांचा अत्याचार म्हणून वर्णन करणे, त्या गुन्ह्यांवरती कशा प्रकारचं धोरण राबवायचं आहे, कशा प्रकारची शिक्षा केली जाईल, तर हे सगळं सुद्धा या 18A मध्ये मेन्शन करण्यात आलं आहे. ओके. मात्र जो महत्त्वाचा जो काही ऑब्जेक्शन घेतलेला जो विषय होता तो मी तुम्हाला सांगितलाय. का त्यावरती ऑब्जेक्शन घेतलं होतं किंवा सुप्रीम कोर्टमध्ये का गेले होते, तर हे पण तुम्हाला सांगितलं. सुप्रीम कोर्टने निर्णय काय दिलाय हे पण तुम्हाला कळालं असेल. ठीक आहे. आत्ता जो आपला मुख्य मुद्दा होता तो म्हणजे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोकडून जो अहवाल प्रकाशित केला जातो, तर त्याविषयी आपल्याला महत्त्वाची आकडेवारी बघायची होती. तर आपण ऑलरेडी ती बघितली आहे. थोडंसं नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोबद्दल सुद्धा माहिती जाणून घेऊ. राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो, ज्याचं हेड ऑफिस हे नवी दिल्लीमध्ये आहे, ज्याची स्थापना 1986 मध्ये झाली होती. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत गुन्हेगार आणि गुन्हेगारांवरील माहितीचा भंडार म्हणून काम करण्यासाठी म्हणूनची ही संस्था किंवा एक ऑर्गनायझेशन फॉर्म करण्यात आली. 1953 पासूनच आपल्या देशामध्ये अशा प्रकारची एक संस्था होती ज्यांच्यामार्फत क्राईम इन इंडिया हा अहवाल प्रकाशित केला जात होता. म्हणजे 1953 पासून देशातील गुन्हेगारांची वार्षिक व्यापक आकडेवारी ही प्रकाशित केली जाते, देशासमोर ठेवली जाते. तर क्राईम इन इंडिया हे सगळ्यात पहिल्यांदा 1953 मध्ये इंट्रोड्यूस झालंय. ठीक आहे. आणि नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची स्थापना ही 1986 ला झाली. आणि ही स्थापना करताना यासाठीच्या शिफारशी ज्या होत्या तर त्या राष्ट्रीय पोलीस आयोग जो 1977 पासून 1981 मध्ये वर्किंग होता, तर या राष्ट्रीय पोलीस आयोग आणि याचबरोबर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स MHAचं टास्क फोर्स जे होतं 1985 मधलं, तर या दोन समितींच्या, या दोन आयोगांच्या शिफारशीवरून नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची स्थापना झाली आहे. ठीक आहे. तर पूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला समजली असेल. माझी तब्येत थोडीशी अजून ठीक झालेली नाही आहे. म्हणजे जे सिम्पटम तुम्हाला सांगितले होते ना की COVID-19 वाले सगळे सिम्पटम आहे, डॉक्टर म्हणजे टेम्परेचर वाढल्यावरती टेस्ट करून घ्या, तर अजून तरी त्रास होतोय, वेगवेगळ्या टेस्ट सांगितलेल्या आहेत. पण ठीक आहे, त्या गोष्टींचा इम्पॅक्ट इथं जर पडत असेल तर तसं कमेंट करून कळवा. ओके. पण माझा प्रयत्न असाच राहील की पूर्ण एनर्जीमध्येच तुम्हाला शिकवता येईल. पुढची जी न्यूज आहे ती ब्रह्मोस मिसाईलच्या संदर्भात आहे. ब्रह्मोस मिसाईल तर आयोगाची सगळ्यात फेवरेट मिसाईलच आहे. जसं काही आयोगानेच त्याचा शोध लावल्यासारखं त्याच्यावरती दरवेळेस क्वेश्चन विचारले जातात. तर ब्रह्मोस टेस्टिंग अजून एकदा झालंय, तर त्याविषयी आपण परत एकदा माहिती जाणून घेऊ. बातम्यांमध्ये हे का आलं, कारण ब्रह्मोस लँड अटॅक क्रूज मिसाईल, सरफेस टू सरफेस मिसाईलचं टेस्टिंग हे ओडिशाच्या बालासोरमध्ये त्याची चाचणी करण्यात आली. आणि हे ब्रह्मोस लँड अटॅकसाठीची एक चाचणी होती. लँड अटॅक क्रूज मिसाईल कशा पद्धतीने चालते, म्हणजे पृष्ठभागावरती ज्यावेळेस आपल्याला मारा करायचा आहे, तर यासाठी म्हणून ही चाचणी घेण्यात आली. आता ब्रह्मोस किंवा अग्नी मिसाईल, पृथ्वी मिसाईल याच्या वारंवार चाचण्या घेतल्या जातात. हे तुम्ही वारंवार ऐकत राहता. म्हणजे रिसेंटली पृथ्वी मिसाईलची पण टेस्टिंग झाली. हे ओडिशामध्ये व्हीलर आयलंडवरून, आता व्हीलर आयलंड नाही राहिलेलं, त्याला APJ अब्दुल कलाम असं नाव देण्यात आलंय. म्हणजे ओडिशामध्ये आपले दोन महत्त्वाचे सेंटर आहेत की जिथून अशा प्रकारच्या मिसाईलचं टेस्टिंग केलं जातं. आता ओडिशामधूनच का केलं जातं, थोडा विचार करून बघा. ओडिशा हे आपल्या समुद्र किनाऱ्यावरती असलेलं राज्य आहे आणि व्हीलर आयलंड तर एक बेटच आहे जे समुद्रामध्येच आहे ऑलमोस्ट. आणि हे बालासोर सुद्धा अगदी समुद्र किनाऱ्यावरती असलेला भाग आहे. तर इथून कुठल्याही प्रकारचं मिसाईल ज्यावेळेस आपण लॉन्च करतो तर ते समुद्रामध्येच टेस्ट केलं जातं. म्हणजे मोस्टली कुठल्याही लोकवस्तीला ते टार्गेट करू शकणार नाही. म्हणजे समजा मिसाईल फेल्युअर वगैरे झालं तर ते लोकांमध्ये येऊन पडू नये. या व्यतिरिक्त आणखीन एक रिझन आहे की ज्या अमेरिकन आणि ज्या चायनीज सॅटेलाईट ज्या असतात ना, सॅटेलाईट जे फिरत आहेत, तर यांच्या ज्या पोझिशन्स कॅप्चर केल्या जातात, म्हणजे यांच्याकडून प्रत्येक ठिकाणचं पोझिशन कॅप्चर केल्या जातात. तर पर्टिक्युलर जर आपण बंगालचा उपसागर जर बघितला तर या भागामध्ये त्यांच्या रेंज थोड्याशा कमी आहेत. म्हणजे चायनाला आणि अमेरिकेला दोघांना सुद्धा आपण
थोडं कन्फ्युजनमध्ये ठेवू शकतो. म्हणजे आपण कागदपत्री तर असं दाखवतो की 400 किलोमीटर पर्यंतची आमच्या ब्रह्मोसची रेंज होती, आम्ही टेस्ट फायर करून बघितला, पण ॲक्च्युली ते 600 किलोमीटर पर्यंत सुद्धा गेलेलं असणार आहे, 700 किलोमीटर पर्यंत सुद्धा गेलं असेल. तर हे त्यांना सुद्धा येड लावण्यासाठी म्हणून या ओडिशामधल्या ह्या 2 ठिकाणांवरती चाचण्या घेतल्या जातात. तर हे थोडे मुद्दे तुम्हाला थोड्या एक जनरल नॉलेज म्हणून सुद्धा माहिती असावेत. आता ब्रह्मोस मिसाईलबद्दल जर बघतोय तर याला कुणी डेव्हलप केलं आहे, तर ब्रह्मोस मिसाईल हे भारताच्या DRDO कडून म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया आणि याचबरोबर रशियाची सुद्धा एक अशीच संस्था आहे NPOM, तर या दोघांकडून हा एक संयुक्त उपक्रम राबवण्यात आला, जॉईंट व्हेंचर आहे ब्रह्मोस मिसाईल. म्हणजे नावावरून तुम्हाला 2 गोष्टी क्लिअर होतील. ब्रह्मपुत्रा या नदीचा उल्लेख या नावामध्ये झाला आहे, म्हणजे ब्रह्मोसमध्ये ब्रह्मपुत्रा ही नदी आहे भारताची, आणि पुढे जे आहे तर ते मॉस्कवा ही रशियाच्या नदीचं नाव आहे. तर 2 प्रमुख नद्या आहेत, आणि भारतातली एक नदी आणि रशियातली एक नदी, तर अशा या 2 नद्यांच्या नावावरून ब्रह्मोस हे या मिसाईलला नाव देण्यात आलं. ब्रह्मोस मिसाईल हे जगातलं सगळ्यात वेगवान सुपरसॉनिक क्रूज मिसाईल आहे, क्रूज क्षेपणास्त्र आहे. याचा जर स्पीड तुम्हाला सांगितला तर जवळपास आवाजाच्या ध्वनीच्या वेगाच्या तिप्पट याचा स्पीड आहे. माच 2.8 असा त्याचा सध्याचा स्पीड आहे. आणि अशा प्रकारच्या आणखीन एका मिसाईलवरती सुद्धा काम केलं जात आहे की ज्या मार्फत आवाजाच्या 7 पट स्पीड या मिसाईलला देता येईल. तर ते पण मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. या मिसाईलबद्दल थोडी आणखीन आपण माहिती जाणून घेऊ. ही एक मल्टी परफॉर्मन्स किंवा मल्टी प्लॅटफॉर्मवरती काम करू शकणारी मिसाईल आहे. म्हणजे या मिसाईलला कुठल्याही हवामानाचा परिस्थितीचा परिणाम होत नाही. पाऊस असू द्या, दिवस असू द्या, रात्र असू द्या, काही सुद्धा फरक पडत नाही. जमिनीवरती मारा करायचा आहे, हवेत मारा करायचा आहे, समुद्रात करायचा आहे, ह्या कुठल्याही प्रकारामध्ये जर आपल्याला मारा करायचा वेळ आली तर अगदी फायर आणि फॉरगॉट तर या प्रिन्सिपलवरती काम करणारी ही एक मिसाईल आहे. म्हणजे आपण फक्त डागायचं आहे आणि सोडून द्यायचं, त्याला मार्गदर्शन देण्याची सुद्धा परत गरज पडणार नाही. त्याच्यामध्ये प्रोग्रामिंग टाकून दिलं की ते टार्गेटला उडवणार म्हणजे उडवणारच. ओके. आणि हे मिसाईल म्हणूनच एवढं फेमस आहे आपल्या भारतामध्ये, आपल्या सैन्यामध्ये, ह्या नौदलामध्ये, हवाई दलामध्ये, या तिन्ही दलांमध्ये आपण या मिसाईलचा वापर करतो. या मिसाईलचं अजून एक वैशिष्ट्य आहे, याचं वजन हे 2.5 टन एवढं आहे. आणि या वजनासह सुकोई 30 MKI या लढाकू जे आपलं जेट आहे तर याच्यावरती सुद्धा हे तैनात केलेलं आहे. सुकोईबद्दल जे पुण्यात राहायला होते अशांना माहिती असायला पाहिजे. सुकोई पुण्यातून म्हणजे 6:30ला सकाळी लँड होतं, 6:30ला, आणि रिटर्न जयपूरहून आय थिंक 8:30 पर्यंत रिटर्न येतं. तर सॅटर्डे आणि फ्रायडे या 2 दिवशी त्यांच्या प्रॅक्टिस सुरू असतात. तर जे पुण्यामध्ये होते अशांना तरी माहिती असायला पाहिजे. म्हणजे मोस्टली जे हडपसरच्या भागामध्ये वगैरे तिकडे राहत होते ना, तर आवाज येतो त्याचा, सुकोईचा खूप जोरात आवाज येतो. सकाळी 6:30ला ते पुण्यातून जयपूरच्या बेसवरती जातं आणि जयपूरहून आय थिंक 8:30-9ला रिटर्न पण येतं. ठीक आहे. म्हणजे हे पुण्यातल्यांना याचा थोडाफार फायदा झाला असेल. आता हे मिसाईल जे आहे ना त्याची रेंज आधी 300 किलोमीटरपर्यंत होती, म्हणजे मारा करण्याची क्षमता 300 किलोमीटर होती. पण नंतर याच्यामध्ये आता वाढ करत जवळपास 450 किलोमीटर ते 600 किलोमीटरपर्यंत याची रेंज वाढवण्यात आली आहे. आता या मिसाईलची रेंज वाढवणं, कमी करणं किंवा हे सगळं सायंटिफिक शोधांवरती आधारित आहे. मात्र 600 मीटरपेक्षा सुद्धा लांब ह्याचा प्रवास होऊ शकतो, याची रेंज वाढू शकते. पण यासाठी आपल्याला आणखीन काही परमिशन्स घ्याव्या लागतात. आपल्याला वेगवेगळ्या असे काही ग्रुप असतात, म्हणजे MTCR नावाची ट्रिटी असते, ती साईन करावी लागते. जून 2016मध्ये आपण ती ट्रिटी साईन केली, त्याचा आपण मेंबर बनलो MTCRचा. MTCR म्हणजे मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिजिम. तर याचा भारत सदस्य बनलाय आणि याच्यामुळं 300 किलोमीटर त्याची रेंज जी होती तर ती वाढवून 450 ते 600 किलोमीटरपर्यंत आपल्याला वाढवता आली. ओके. तर हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. 600 किलोमीटरपेक्षा सुद्धा जास्त म्हणजे 800, 1000 किलोमीटरपर्यंत वाढवता येईल. मात्र आपल्याला त्याचे काही पॅरामीटर्स असतात, जे काही स्टँडर्ड संपूर्ण जगाने ॲडॉप्ट केलेत, सेट केलेत, अशा काही संस्था फॉर्म केल्यात. तर त्याचं आपल्याला सदस्यत्व स्वीकारावं लागतं किंवा टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करावी लागते एकमेकांना मदत करण्यासाठी, म्हणून ती नॉलेज आपल्याला शेअर करावं लागतं. तर अशा बऱ्याचशा ट्रिटी असतात. ठीक आहे. त्या ट्रिटीमध्ये आता सध्या नको जायला. आता हे जे मिसाईल आहे तर ते भारताच्या दृष्टिकोनातून एवढं महत्त्वाचं काय आहे, कारण सध्या तुम्ही बघत असाल की चीनसोबत आपला एक बराचसा मोठा वाद सुरू आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये असेल, लद्दाखमध्ये असेल, तर या ठिकाणी आपलं जवळपास भरपूर सारं सैन्य आता तैनात झालेलं आहे.
आणि या सैन्याला मदत करण्यासाठी यंत्रणा आपल्याकडे असते. तर आपल्याकडे एक थोडासा अप्पर एज असतो, आपला थोडा अप्पर हँड असतो. आणि ह्या मिसाईलचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये बऱ्याचशा स्वदेशी वस्तूंचा आता वापर करण्यात आला आहे. म्हणजे इंडिजिनियसली डेव्हलप केलेल्या बऱ्याचशा वस्तू आहेत. मग याच्यामध्ये वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी असतील किंवा याचे काही महत्त्वाचे असे पार्ट्स आहेत की जे भारतामध्ये डेव्हलप करण्यात आलेत. त्या पार्ट्सच्या नावांवरती आयोग कधीसुद्धा क्वेश्चन विचारणार नाही. मात्र तुम्हाला हे माहिती असावं, थोडंसं लिहिता यावं की स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर आपण भारताच्या आत्मनिर्भर भारत या कार्यक्रमाला आणि त्याचबरोबर मेक इन इंडिया यांना एक चालना मिळावी, तर यासाठी ब्रह्मोसमध्ये बरेचसे बदल केलेत. ठीक आहे. आणि जे मी तुम्हाला सांगत होतो की ब्रह्मोस मिसाईलमध्ये आता असं काही त्याच्यामध्ये इनोव्हेशन सुरू आहे. ब्रह्मोस 2K त्याचं नाव असणार आहे. तर हे एक हायपरसोनिक मिसाईल असेल, हायपरसोनिक क्षेपणास्त्र असणार आहे. हायपरसोनिक म्हणजे असं की ज्याचा वेग हा ध्वनीच्या 7 पट असणार आहे. आणि हे जे मिसाईल असेल म्हणजे ब्रह्मोस 2K जे असणार आहे ते अगदी जमिनीमध्ये जे बंकर असतात तर ते सुद्धा उडवू शकेल. आणि याचबरोबर काही शस्त्रास्त्रांचे जे साठे असतात तर तिथं सुद्धा लक्ष ठेवू शकतो. तर अशा प्रकारचं हे हायपरसोनिक म्हणजे ब्रह्मोस 2K मिसाईल असेल, ज्याच्यावरती ऑलरेडी आता भारताचं काम चालू आहे. ठीक आहे. तर एवढी माहिती तुम्हाला या मिसाईलबद्दलची असायलाच पाहिजे. आणि हे जे आपण मिसाईल टेस्टिंग केलं ना, ओडिशामधल्या चांदीपूरमधून आपण याचं टेस्टिंग केलं होतं आणि जवळपास आता ते 400 किलोमीटरपर्यंत मारा करू शकेल. इंटिग्रेटेड टेस्ट रेंज त्याची आपण चेक केली, 400 किलोमीटरपर्यंत आहे. याच्यामध्ये एअरफ्रेम सेक्शन जो आहे, याच्या व्यतिरिक्त पॉवर सप्लाय, जे बूस्टर आहे, तर हे सगळं भारतीय बनावटीचं असेल. ठीक आहे. आणि PJ-10 प्रोजेक्टच्या अंतर्गत DRDOच्या माध्यमातून हे टेस्ट फायर करण्यात आलं. ओके. तर एवढी माहिती तुम्हाला सफिशियंट आहे. एक्झाममध्ये जर आलं तर तुम्ही आरामात याला क्रॅक करू शकाल. अशीच DRDO कडून म्हणजे फक्त DRDO कडून पृथ्वी नावाची बॅलिस्टिक मिसाईल डेव्हलप करण्यात आली आहे आणि याची सुद्धा रिसेंटली चाचणी घेण्यात आली. आणि ही चाचणी सुद्धा चांदीपूरमधूनच करण्यात आली, ओडिशामधूनच. याची रेंज जवळपास 350 किलोमीटर आहे. 350 किलोमीटरपर्यंतच्या परिसरामध्ये मारा करू शकणारे हे क्षेपणास्त्र आहे. पृथ्वीच्या वेगवेगळ्या 3 सिरीज आहेत, पृथ्वी 1, 2 आणि 3. पृथ्वी 1 150 किलोमीटर कॅपॅसिटीचं किंवा 150 किलोमीटर रेंज आहे त्याची. पृथ्वी 2ची जवळपास 350 किलोमीटर आणि पृथ्वी 3 जे आहे तर ते 600 किलोमीटरपर्यंत मारा करू शकेल. पृथ्वी हे पृष्ठभागावरून पृष्ठभागावरती म्हणजे सरफेस टू सरफेस मारा करू शकेल अशा प्रकारचं बॅलिस्टिक मिसाईल आहे. हे छोट्या रेंजचं म्हणजे शॉर्ट रेंज बॅलिस्टिक मिसाईल म्हणून पृथ्वीचा वैशिष्ट्य सांगितलं जातं. 3 वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये 1, 2, 3. 1ची रेंज 150 किलोमीटर, 2ची 350 आणि 3ची 600 किलोमीटर. ठीक आहे. तर हा सुद्धा मुद्दा तुम्हाला माहिती असावा. दक्षिण पूर्व रेल्वे विभागाने ऑपरेशन माय सहेली तर हे प्रोजेक्ट सुरू केलेलं आहे. आता हे नेमकं काय असणार आहे, तर या अंतर्गत ज्या रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिला आहेत तर अशांना सुरक्षा वाढावी, त्यांना काही अडचणीमध्ये लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करता यावा, तर यासाठी म्हणून हे एक नवीन प्रोजेक्ट असणार आहे, नवीन प्रकल्प असणार आहे, जो की साऊथ ईस्टर्न रेल्वे विभागाकडून राबवण्यात येतोय. यासाठीचं पूर्णपणे फंडिंग हे निर्भया फंड म्हणून घेण्यात येत आहे. या प्रोजेक्टसाठी रेल्वेकडून कुठल्याही प्रकारचा फंड यूज झालेला नाहीये. याला पूर्णपणे केंद्र सरकारचा जो निर्भया फंड आहे तर तो युटिलाइज करण्यात आला. साऊथ ईस्टर्न रेल्वे म्हटलं की तुम्हाला त्याचं हेडक्वार्टर कुठं आहे, मुख्यालय कुठं आहे ते माहिती असावं. साऊथ ईस्टर्न रेल्वेचं हेडक्वार्टर हे कलकत्त्यामध्ये आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा रेल्वेच्या 2 महत्त्वाच्या झोनचे हेडक्वार्टर आहेत, जसं की सेंट्रल झोन आणि वेस्टर्न झोन. तर हे दोन्हींचे हेडक्वार्टर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत, मुंबईमध्येच आहेत. तर तुम्हीच कमेंट करून सांगा की सेंट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वेचे हेडक्वार्टर मुंबईमध्ये कुठं आहेत. जर तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, कारण 2017चाच जर पेपर तुम्ही बघितला तर आयोगाने आपल्याला यावरती मॅच दी पेअरमध्ये क्वेश्चन विचारला आहे. म्हणजे आपल्याला रेल्वेचे जे वेगवेगळे 17 झोन आहेत तर त्यांचे हेडक्वार्टर पाठच पाहिजेत. ओके. अशाच प्रकारचं आणखीन एक ऑपरेशन किंवा आणखीन एक प्रोजेक्ट हा हैदराबादमध्ये सुद्धा राबवण्यात आला होता निर्भया फंडच्या अंतर्गत. हा जो प्रकल्प आहे जो दक्षिण पूर्व रेल्वे विभागाकडून राबवण्यात येतोय त्याचं नाव आहे ऑपरेशन माय सहेली. सहेली म्हणजेच फ्रेंड किंवा मैत्रीण. असाच हैदराबाद सिटी पोलीसकडून सुद्धा निर्भया फंडच्या अंतर्गत एक प्रोजेक्ट राबवण्यात आला किंवा एक प्रोग्राम होता, त्याचं नाव होतं स्त्री. ओके. तर स्त्री हा प्रकल्प हैदराबाद सिटी पोलीसचा आहे आणि ऑपरेशन माय सहेली
हे दक्षिण पूर्व रेल्वे विभागाचं आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असाव्यात. ठीक आहे. पुढच्या अशाच एका महत्त्वाच्या न्यूजकडे आपण येऊ. ही न्यूज खरं तर 3-4 दिवसांपूर्वीची आहे, पण महत्त्वाची वाटली म्हणून इथे ॲड केलेली आहे. ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आले. ज्ञानपीठ पुरस्कार हे यावर्षीचा मल्याळी सुप्रसिद्ध कवी अख्खीतम यांना 55वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. आता ही न्यूज ऑलरेडी विजन study.in वरती घेण्यात आलेली आहे. तुम्ही विजन स्टडीला दररोज फॉलो करा. विजन स्टडीचा ॲप त्यासाठी डाउनलोड करा. ॲपमध्ये तुम्हाला नोटिफिकेशन्स येत राहतील. अशा सगळ्या महत्त्वाच्या न्यूज अगदी डिटेलमध्ये तुम्हाला तिथं वाचता येतील. वाचल्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा नवीन गोष्टी समजत राहतात. म्हणजे वाचन तुमचं चुकलं नाही पाहिजे, तर नक्कीच स्वतःच्या वाचनावरती भर द्या. आता सध्या बऱ्याचशा जणांचं वाचनाची लिंक तुटत चालली, म्हणजे त्यांना फक्त व्हिडिओ बघितला म्हणजे अभ्यास होतोय असं वाटतंय. मात्र ते पूर्णपणे चुकीचं आहे, साफ चुकीचं आहे. तुम्ही नोट्स काढत चला, स्वतःला ते रिवाईज करा, सेल्फ स्टडीवरती जास्त भर द्या. या लेक्चरमधून जी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळते नंतर ती स्वतः तुम्हाला रिकॉल करता आली पाहिजे, रिकलेक्ट करता आली पाहिजे. त्यासाठी वाचन असायलाच पाहिजे. तर म्हणून आम्ही या लेक्चरच्या PDF सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय, तर तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. ज्ञानपीठ पुरस्कारामध्येच राहू. तर ज्ञानपीठ पुरस्कार हा इंडियन गव्हर्नमेंट म्हणजेच भारत सरकारमार्फत दिला जातो. साहित्याच्या क्षेत्रामध्ये दिला जाणारा हा एक सर्वोच्च पुरस्कार आहे. 1961 मध्ये हा पुरस्कार सगळ्यात पहिल्यांदा देण्यात आला. म्हणजे अशा प्रकारचे पुरस्कार देऊ म्हणून अशी घोषणा करण्यात आली आणि 1965 पासून तो दरवर्षी दिला जातो. प्रसिद्ध मल्याळम लेखक जी शंकर कुरूप तर हे पुरस्काराचे प्रथम मानकरी होते. 1965चा जो पुरस्कार मिळाला होता तर तो मल्याळम लेखक जी शंकर कुरूप यांना मिळाला होता. हा मुद्दा लक्षातच ठेवा. हा पुरस्कार फक्त भारतीय नागरिकांसाठीच दिला जातो. हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो भारतीय नागरिकांसाठीच. म्हणजे बरेचसे पुरस्कार म्हणजे इव्हन आपला जो भारतरत्न आहे तो सुद्धा आपण परकीयांना देतो, ज्यांनी भारत आणि त्या देशासंदर्भात संबंध दृढ करण्यासाठी प्रयत्न केले असतील अशांना आपण देतो. पण ज्ञानपीठ पुरस्कार मात्र फक्त भारतीय व्यक्तींनाच दिला जातो. या पुरस्कारामध्ये 11 लाख रुपये, प्रशस्तीपत्र आणि सरस्वतीची पितळेची मूर्ती दिली जाते. तर हे मुद्दे सुद्धा आपल्याला तितकेच एक्झामसाठी महत्त्वाचे आहेत, अतिशय महत्त्वाचे आहे. कारण सर्रास आपल्याला आता आयोग फक्त एका लाईनमध्ये क्वेश्चन विचारायला आणि सोडून देईल असं करणार नाही. आपल्याला 4 लाईन दिल्या जातील. प्रत्येक लाईन तेवढीच महत्त्वाची असणार आहे. तुमचा जर पूर्ण अभ्यास असेल तरच तो तुम्हाला क्वेश्चन अटेम्प्ट करता येईल. अशाच क्वालिटीचे क्वेश्चन हे आयोगामार्फत विचारले जातात. 2019 मधला मग पुरस्कार कुणाला दिला होता? 2019चा जो 54वा ज्ञानपीठ पुरस्कार होता तो कुणाला मिळाला होता? तर तो लेखक अमिताभ घोष यांना मिळाला होता. 54वा ज्ञानपीठ पुरस्कार. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित होणारे ते इंग्रजी भाषेमधले पहिले लेखक ठरले होते. तर अमिताभ घोष हे इंग्रजीमध्ये लिहितात आणि इंग्रजी भाषेमधला पहिला लेखक होण्याचा मान त्यांना मिळाला, जे ज्ञानपीठ पुरस्काराचे विजेते ठरले. 54वा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना मिळाला होता. ठीक आहे. आपण थोडीशी माहिती सुप्रसिद्ध कवी अख्खीतम यांच्याबद्दल जाणून घेऊ. अख्खीतम अच्युतन निंबुधिरी तर असं त्यांचं पूर्ण नाव आहे. माझ्याकडून मे बी प्रोनाऊन्स चुकत असेल, नाव सुद्धा चुकलं असेल तर त्याच्याबद्दल सॉरी. अख्खीतम म्हणून त्यांचं नाव प्रचलित आहे, प्रसिद्ध आहे. कवितेसोबतच ते नाट्य, टीकात्मक निबंध, बाल साहित्य, लघुकथा तर या क्षेत्रामध्ये सुद्धा लिखाणकाम करतात. अख्खीतम यांची आत्तापर्यंत 55 पुस्तकं सुद्धा प्रकाशित झालेली आहेत. त्यापैकी 45 कविता संग्रह आहेत. ओके. यामध्ये खंडकाव्य, कथाकाव्य, चरित्रकाव्य आणि गाणी तर या सगळ्यांचा समावेश होतो. वीरवदनम, बळीदर्शनम, निमिषाक्षेत्रम, अमृतखतिका, अख्खीतम कवितका आणि अंतिमहाकालम तर ही त्यांची गाजलेली काव्य आहेत. तर ही काव्य सुद्धा थोडीशी लक्षात घ्या. मी परत एकदा रिवाईज करतो. वीरवदनम, बळीदर्शनम, निमिषाक्षेत्रम, अमृता खतिका, अख्खीतम कवितिका आणि अंतिमहाकालम. ठीक आहे. तर ही त्यांची गाजलेली निर्मिती आहे, लक्षातच असायला पाहिजेत. 2017 मध्ये ऑलरेडी यांना पद्मश्री सन्मानाने सन्मानित करण्यात आलं, गौरवण्यात आलेलं आहे. 2017 मध्ये पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळाला आहे. आणि या व्यतिरिक्त 1973 मध्येच साहित्य अकादमी पुरस्कार त्यांनी मिळवला आहे. केरळ साहित्य अकादमी पुरस्कार 1972 आणि 1988 मिळाला. मातृभूमी पुरस्कार त्यांना मिळाला आहे. वायलर पुरस्कार, कबीर सन्मान तर हे सगळे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. आणि त्यांचे जे काही साहित्य आहे, लिखाणकाम जे आहे तर देशामध्ये वेगवेगळ्या भाषात
परदेशांमध्ये सुद्धा त्यांचं ट्रान्सलेशन केलं जातं. ठीक आहे. तर आय होप आजच्या या दैनिक मराठीच्या लेक्चरच्या माध्यमातून 4-5 गोष्टी तरी तुम्हाला नवीन समजल्या असतील. आमचा असाच एक प्रयत्न असणार आहे की प्रत्येक येणाऱ्या लेक्चरच्या माध्यमातून तुमच्या नॉलेजमध्ये दिवसेंदिवस भर पडत जावी. तर म्हणून ही लेक्चर सिरीज दररोज फॉलो करा. तुमचा जसा प्रतिसाद मिळेल त्यानुसार आम्हाला सुद्धा निर्णय घेता येईल की याला कंटिन्यू ठेवायचं आहे की नाही. ओके. आणि तुम्हाला मी पुन्हा एकदा आठवण करून देतो, आज महात्मा गांधीजींची जयंती आहे. इंटरनॅशनल नॉन व्हायलन्स डे म्हणून आपण सुद्धा साजरा करूयात. दिवसभर तुम्हाला विजन प्लॅटफॉर्मवरती भरपूर सारे लेक्चर्स त्यांच्याबद्दलची मिळत राहतील. तुम्हाला बरीचशी माहिती मिळणार आहे. तर आज संपूर्ण दिवस तुम्ही व्यवस्थितपणे सगळे सेशन्स बघा. आणि ज्या विद्यार्थ्यांना विजन स्टडी या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती प्रवेश घ्यायचा असेल अशांनी 2 ऑक्टोबरपासून ते 5 ऑक्टोबर दरम्यान प्रवेश घ्यावा. या दरम्यान तुम्हाला ॲडमिशन फीमध्ये 40% सवलत मिळेल. तुम्हाला त्यासाठी विजन HBD हा कुपन कोड यूज करायचा आहे. 40% सवलत तुम्हाला मिळेल. वेगवेगळे कोर्सेस तिथं आहेत. नक्कीच तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. तुमच्या मनामध्ये एक प्रश्न यायला पाहिजे, थोडा इंटरेस्टिंग फॅक्ट आहे म्हणून तुम्हाला सांगतो की 5 ऑक्टोबरलाच लास्ट डेट का आहे. 5 ऑक्टोबर रात्री 11 पर्यंतच हे कुपन ॲप्लिकेबल आहे. तर 5 तारखेला असं काय खास आहे. तर मित्रांनो, 5 ऑक्टोबर हा इंटरनॅशनल टीचर्स डे आहे. आणि 5 ऑक्टोबर 2017 रोजी विजन स्टडी ह्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मची आम्ही सुरुवात केली होती. 2 ऑक्टोबरला विजन गव्हर्नमेंट जॉबची सुरुवात केली 2016 आणि पुढच्याच वर्षी 2017 5 ऑक्टोबर रोजी विजन स्टडी या ई लर्निंग प्लॅटफॉर्मची सुरुवात झाली होती. तर तुम्हाला आत्ता डेट समजल्या असतील. 2 ते 5 ऑक्टोबरच आम्ही का निवडल्यात. ओके. तर आज तुमची इथंच रजा घेतो. हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.